कर्नाटकातील गदग शहरात शांतीदुर्ग ज्वेलर्समध्ये पहाटेच्या दरम्यान चोरी करून सुमारे 86 लाख रुपयाचा मुद्देमाल कर्नाटकच्या बसमधून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अहमदाबाद इथल्या महम्मद हुसेन या चोरट्यास पेठवडगाव पोलिसांनी किनी टोल नाक्यावर पकडून त्याला कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन केले। अहमदाबाद इथल्या नागपूरवाला चाळीत राहणाऱ्या महम्मद हुसेन याने बुधवारी दिनांक 3 रोजी पहाटे 3 ते 4 या वेळेत कर्नाटकातील गदग शहरातील शांतीदुर्ग ज्वेलर्समध्ये दरोडा टाकला। यामध्ये चांदीचे दागिने, मौल्यवान खडे, रोख रक्कम असा सुमारे 86 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन ते कर्नाटक बसने मुंबईच्या दिशेने पळून निघाले होते। याबाबतची खबर पेठवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांना मिळताच त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह किनी टोल नाक्यावर सापळा रचला। सायंकाळी 5च्या दरम्यान एक कर्नाटक बस किनी टोल नाक्यावर आली असता पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी बसमधील प्रवाशांची झडती घेतली असता त्यामध्ये महम्मद हुसेन हा संशयित आरोपी सापडून आला। त्याच्याकडे 2 बॅग होत्या। त्याची अधिक चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली। त्याला ताब्यात घेऊन पेठवडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले। याबाबतची माहिती कर्नाटक पोलिसांना दिल्यानंतर गदग शहराचे DYSP मुर्तुजा कादरी, पोलीस निरीक्षक धीरज शिंदे आणि त्यांचे पथक तात्काळ पेठवडगाव पोलीस ठाण्यात दाखल झाले। चोरी केलेला मुद्देमाल आणि चोरट्यास कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे, PSI माधव दिघोळे, आबा गुंडणके, महेश गायकवाड, राजू साळुंखे, अनिल अष्टेकर, शरद मेनकर यांनी सहभाग घेतला।